नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्हाला ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे. आज आपण टॅरोद्वारे मेष राशीला काय मार्गदर्शन आहे, काय रीडिंग आहे ते पाहणार आहोत. तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जो स्क्रीनवर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID दिलेला आहे त्यावर प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन मिळेल. चला तर आजचं मेष राशीचं रीडिंग पाहूया. जी माणसं तुम्हाला पुढे नेतील, प्रोत्साहन देतील, जे विचार तुमच्या प्रगतीसाठी चांगले आहेत तेच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमची नौका किनाऱ्याला लागेल. जे तुमच्या विचारांशी, तुमच्या ऊर्जेशी जुळणारे विचार नाही आहेत ती माणसं आता त्यांच्या दिशेला निघून जातील. लाल रंग सांगतोय की तुम्ही उत्साही आणि ध्येयासाठी धडपड करणाऱ्या व्यक्ती आहात. तर पाणी सांगतंय की तुम्ही संवेदनशील आहात. तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत. कोणता पर्याय निवडावा असा तुम्हाला प्रश्न पडेल. तुमची दोन गोष्टींमध्ये समतोल राखण्यात कसरत होत आहे. मग कदाचित ही तुमचं घरातलं काम आणि तुमचा व्यवसाय असं असू शकतं किंवा अजून कोणत्याही दोन गोष्टींमध्ये तुमची अशी ओढाताण होत असेल. या पौर्णिमेला तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी मिळेल. तुम्हाला चांगली संधी मिळेल ज्यात तुमची आर्थिक बाजू अजून चांगली होईल आणि तुमचे जे पीडा देणारे चक्र होते चालू ते आता संपेल. निदान ज्या त्रासात तुम्ही होतात तो त्रास तरी काही त्याचा कालावधी आता संपत आला आहे. ज्या गोष्टी तुम्हाला बाधा वाटत होत्या, तुम्हाला कोणताही मार्ग मिळत नव्हता, त्याच गोष्टींनी तुमच्या आयुष्यात एक स्थिरता येईल. तुम्ही तुमची स्वप्न कशी पूर्ण करता येतील याबाबत काही नियोजन कराल. कदाचित या कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशातही जावं लागू शकतं किंवा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देशी परदेशी स्थित असलेल्या लोकांशी तुमच्या कामानिमित्त संपर्कात याल. 5 ऑफ कप्सचं कार्ड सांगतंय की तुम्हाला भरपूर वेदना मिळाल्या आहेत. कदाचित तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा काही मोठ्या प्रमाणात भांडण झालं असेल. यामुळेच तुम्ही दुःखी आहात. तुमच्या भावना तुम्ही फार प्रेमळ असल्यामुळे तुमच्या भावना फार दुखावल्या जातात. पण आता तुम्ही तसे राहिले नाही आहात. पूर्वी स्वतःला दोष देणारे तुम्ही समोरचा असा का बोलतोय, त्यामागे काय त्याचा हेतू आहे हे खूप सहज ओळखता. या रीडिंगमध्ये फक्त एकाच चित्रात कान दिसत आहे. याचा अर्थ आधी बाकीच्यांचे डावपेच तुमच्या लक्षात नाही यायचे. तुम्ही आता प्रेमळ आणि बुद्धिमान असे समंजस व्यक्ती झाला आहात. तुमचं तुम्हाला योग्य अयोग्य अचूक कळतं. या महिन्याच्या अखेरीस आपण असंही म्हणू शकतो की या महिन्याच्या अखेरीस तुम्ही ऐकलेल्या ज्या गोष्टी तुम्हाला भ्रमित करत होत्या
त्या ऐकीव गोष्टींबद्दल खुलासा तुमचा तुम्हालाच मिळेल. त्या गोष्टींबद्दलची कारणं प्रकाशझोतात येतील. एकंदरीत तुमची नौका किनाऱ्याला लागेल. अनेक संधी, पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. अनुभवातून तुम्हाला नवीन दृष्टी मिळेल. इथे मार्गदर्शन काय आहे तर तुम्ही स्वतःमध्ये योग्य अयोग्य, चूक बरोबर ओळखण्याची क्षमता ठेवता, तेव्हा तुम्ही तेवढे सक्षम आहात. आत्तापर्यंत अनेक अनुभवांनी तुम्हाला त्या योग्य केले आहे. कोणताही ताण न घेता शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि अनेक माणसं त्यांच्या अर्धवट माहितीतून तुम्हाला कदाचित जर नावं ठेवत असतील किंवा काही बोलत असतील तर तरी तुम्ही स्वतःच्या मनाला जे पटतं तेच करा. स्वतःला वेळ द्या. तुमच्या क्रिएटिव्हिटीला किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गुणांना वाव द्या. तुमचं आयुष्य सुंदर तुम्हीच नक्की करू शकता.